भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत गोवे येथे नवनिर्वाचित उपसरपंचपदी ॲडव्होकेट रोहन जयानंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ग्रामपंचायत गोवे येथील विद्यमान उपसरपंच संजय यशवंत कराले यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच पूजा सागर पाटील व ग्रामपंचायत अधिकारी पल्लवी पुंडलिक मानकर यांच्या खास उपस्थितीत बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता ग्रामपंचायत कार्यालय गोवे येथे उपसरपंचपदी निवडणूक घेण्यात आली। गोवे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडली। त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच ॲडव्होकेट रोहन जयानंद पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गिरीश म्हात्रे तसेच ग्रामपंचायतीचे सुषमा गणेश पाटील, विकास बंडू म्हात्रे, कमला कमलाकर पाटील, मनेश जयवंत भोईर, पूनम निलेश पाटील, बारकुबाई दिनकर भोईर, मीना दीपक नेतकर, कविता तुषार पाटील, विभाकर गोपाल पाटील, रुपेश सदाशिव म्हात्रे, लता विनोद म्हात्रे व आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच कर्मचारी, समाजसेवक, विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने गोवे गावचे ग्रामस्थ मंडळ यांनी साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। दादांची साथ तर खूप प्रकारे चांगलीच आहे आम्हाला आणि कामे पण चालूच आहेत ग्रामपंचायतचे आमचे आणि दादांना उपसरपंचाच्या हार्दिक शुभेच्छा। कामे ते तसे पहिलेपासून सपोर्ट करतातच आम्हाला पण आता जास्त सपोर्ट करतील दादांकडे ही अपेक्षा आहे। गावाचा विकास आम्ही केलेलाच आहे। जशी जवळजवळ 10 ते 15 कामं या 2 वर्षामध्ये आम्ही केलेली आहेत। आता 3ऱ्या वर्षामध्ये आमचं पदार्पण आहे तरी कामं एकही काम शिल्लक राहणार नाही आमची अपेक्षा आहे। परंतु प्रथम मी रोहन जयानंद पाटील यांना बिनविरोध उपसरपंच पद दिल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य अलग सरपंच सर्वांचं मी जाहीर आभार मानतो। तसेच पुढे रोहन हा एक वकील असल्यामुळे त्याचे कामाची लकब जरा वेगळी असेल आणि 100% तो कामामध्ये आम्हाला सहकार्य करतो, पुढेही सहकार्य करेल। ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाच्या रिक्त झालेल्या आजच्या या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट रोहन जयानंद पाटील यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल मी रोहन पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर गावच्या सरपंच पूजा पाटील आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्यातून आज रोहन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे आज गोवेगावचा इतिहास बघता माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि देवेशजी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या सहकार्याने सौ पूजा पाटील यांची गोवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्यापासून चांगल्या प्रकारचं विकासाचं काम आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं जे नियोजन आहे अशा प्रकारचं नियोजन या सर्व सरपंचांनी सर्व सदस्यांनी केल्यामुळे पुढील वाटचाल त्यांच्या एक चांगल्या कामाने होत आहे। मी खरोखरच आज माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी सुद्धा आनंदाचा दिवस आहे। समस्त ग्रामस्थांनी मला उपसरपंच पदाची जबाबदारी आज माझ्यावरती सोपवलेली आहे। सर्व ग्रामस्थांनी प्रथम इलेक्शनला मला भरघोस मतांनी निवडून आणलेलं होतं, त्याच्यानंतर आता सुद्धा सर्व बॉडीने मला बॉडीतल्या सदस्यांनी मला बिनविरोध उपसरपंच केलेलं आहे। कोणालाही कसलाही आक्षेप नव्हता आणि अशा प्रकारची जबाबदारी मी यापुढे माझ्या स्वेच्छेने आणि प्रामाणिकपणाने मी पार पाडणार आहे। ग्रामपंचायतीमध्ये केंद्र सरकारची तसेच राज्य सरकारची जी कामे येतील, ज्या योजना येतील त्या व्यवस्थितरित्या राबविण्याचा मी प्रयत्न करणार आणि अजूनही ज्या काय योजना येतील त्या मी इथे आणण्याचा प्रयत्न करणार। आतापर्यंत 1.5-2 वर्षापर्यंत भरपूर कामे आम्ही केलेली आहेत। पेवर ब्लॉकची कामं जवळजवळ पूर्ण केलेली आहेत। वार्ड क्रमांक 4 मध्ये तसेच वार्ड क्रमांक 5 मध्ये सुद्धा आता वार्ड क्रमांक 1 मध्ये पेवर ब्लॉकची कामं आम्ही सुरुवात केलेली आहेत। मागच्या महिन्यामध्ये आम्ही गटारीची कामं ही काही ठिकाणी पार पाडली। त्याच्या अगोदर आम्ही मैदानाचं काम
त्याच्यानंतर 3 नंबरमध्ये काहीतरी पेवर ब्लॉकची कामं आम्ही सुरुवात केलेली आहेत. तर असं यापुढे कामं होत राहणार आणि आम्ही नेटाने काम करत राहणार. हो, खरोखरच आज आनंदाचा दिवस आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबियासाठी सुद्धा. आज माझे कुटुंबीय सगळे हजर आहेत. नातेवाईकांना सुद्धा मी आमंत्रण केलेले आहे. आज मी उपसरपंच होणार आहे म्हणून आणि सर्वजण हजर सुद्धा आहेत. तर आनंदाचा दिवस आहे माझ्या कुटुंबियांसाठी आणि तसेच ग्रामस्थांसाठी सुद्धा आनंदाचा दिवस आहे.